तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची भाजी किंवा आमटी देखील म्हणू शकता. चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया. कुकरमध्ये मी सर्वप्रथम मूग घातले आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून मी 1 चमचा मीठ घातले आहे. 3 ते 4 शिट्टी झाल्यानंतर मूग मस्त मऊसूत शिजले गेले आहे. भाजीसाठी तुम्ही कढईमध्ये सर्वप्रथम 2 चमचे तेल घालायचं आहे. यामध्ये तुम्ही अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर मी पाव चमचा हिंग घातलेला आहे. नंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून मी परतून घेतलेला आहे. कांदा जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत परतून घ्यावा. नंतर यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्तानंतर आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. आता मी यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो घातलेला आहे. टमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी मी इथे अर्धा चमचा मीठ देखील घातलेला आहे. ते माझ्याकडून व्हिडिओमध्ये स्किप झालेले आहे. कांदा टमॅटो खूप छानपणे परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती काळा मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर घालून मस्त एकजीव होऊस तोपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता यात शिजवलेले मूग घालून गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आहेत. तुम्ही ही भाजी चपाती, भाकरी, भात यासोबत खाऊ शकता. आता यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर नक्की करून बघा ही मुगाची भाजी. रेसिपी आवडली असाल तर एक लाईक करा आणि कॉमेंट देखील नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.